बोकील नावाचा वकील. बोकील नावाचा असा वकील की शत्रूला केव्हा बाजारात विकील, त्याचा नेम नाही असा वकील. काय गोपीनाथ पंतांनी माधुरी दाखवली. त्याने राजाचं पत्र घेतलं, त्या कृष्णाजी भास्कराला घेतलं, जे धावत वाईला येऊन पोचले. खानाचे पायच चेपायला सुरुवात केली. ये क्या हो रहा है? त्याला जरा बरंही वाटलं, शिवाजीचा वकील माझे पाय चेपतोय म्हटल्यावर. ये क्या हो रहा है? कशाला त्रास करून आलात, कशाला त्रास करून आलात? नुसतं सांगितलं असतं ना, याला घेऊन विजापूरला या, आम्हीच आणला असता. तुमच्यासारख्यांना किती कष्ट पडले, किती कष्ट पडले. पाय दाबता येत होते अफजल खानाचे. अफजल सांगते, वे क्यों पागल जैसे कर रहे हो? मी काय चालत नाही आलो, हत्तीवरनं आलोय. हत्तीची काय आपले काय, पाय सारखेच आहेत. असं करून पुन्हा तो पायच चिपतोय. आता ह्यात विनोद आहे, यात समजण्याचंही आता काही कारण नव्हतं. कथा ऐकताना सातत्याने कथेतल्या पात्रांचं आक्रमक आणि संरक्षक अशी दोनच रूपं बघायची. जात आणि धर्म हा विषय कथेत आणायचा नाही. तो आपणच जर आणला तर आपण शिवभक्तांच्याच यादीतून गाळले जाऊ. पण जेव्हा अफजल खानाबरोबरचं हे युद्ध शिवाजीराजे उभं करतायत, तेव्हा सुद्धा अफजल खानाच्या सैन्यात असणारं हिंदू सैन्य सुद्धा मारण्यासाठी पायदळाची एक तुकडी नूरबेगच्या हातात आहे. आणि नूरबेग खानाच्या समोर शिवाजीराजे उभे आहेत म्हणून कुठेही विद्रोह करायला बसलेला नाही. दर्या सारंगच्या बरोबर इब्राहिम खान तिथंच दर्यावरती उभा आहे. अफजल खानाला हात लागला तर आम्ही तुमची नोकरी सोडू असं कुठेही त्याचं पत्र इथं आत आलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लोकांची नावं सुद्धा घेऊन येत. इतकी नावं अफजल खानाच्या सैन्यात नव्हे तर त्याच्या अंगरक्षकात आहेत. शिवाजीराजांचे सख्खे काका सुद्धा त्यांच्या अंगरक्षकात आहेत. त्याला तुम्ही आम्ही या दुर्दैवाला काहीच करू शकत नाही. दुर्दैवाने कोणत्याही एका जातीला किंवा एका धर्माला टार्गेट करून कुठलंच इतिहासाचं पुस्तक सांगू नये. आणि हा चमत्कार होऊ शकतो बरं. हा चमत्कार होऊ शकतो बरं. पण याच प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवाजीराजांनी कृष्णाजी भास्करावर तलवार मारून त्याला मारून टाकलेला आहे. हा कृष्णाजी भास्कर नावाचा कुलकर्णी हा ब्राह्मण होता. हा अफजल खानाच्या वतीनं अंगावर चालून आला होता. आणि शिवाजी राजाने त्याला तलवारीच्या दणक्याने फाकळी करून मारला. शिवाजी राजांनी एका ब्राह्मण माणसाला मारला याच्याबद्दल भारतातली कुठलीही ब्राह्मण संघटना असंतोष व्यक्त करत नाही. कारण सगळ्या ब्राह्मण संघटना मान्य करतात कृष्णाजी भास्कर हा जरी ब्राह्मण असला तरी सुद्धा तो आक्रमकाच्या वतीनं आला होता. तो मारण्याच्या योग्यतेचाच होता. शिवाजीराजांनी पवित्र कार्य केले त्या ब्राह्मणाला मारून सुद्धा. ही जर मानसिकता ब्राह्मणांनी ठेवायची असेल तर मग अफजल खानाच्या स्वारीमध्ये सुद्धा अफजल खान मारण्याचं दुःख कुठल्याही यवनांनी करू नये. तो एक आक्रमक होता या नात्याने तो मारला गेला. इतकी स्वच्छ भूमिका देशातल्या नागरिकाची असायला हवी. इतकी स्वच्छ भूमिका असायला हवी. अफजल खान कुठल्या धर्माचा आहे म्हणून त्याला मारायचा नाहीये. कारण त्याच धर्माची 3 माणसं अधिकारावर आहेत शिवाजीराजांकडे. त्यांनी फक्त देवी फोडलीये किंवा तुळजापूरच्या किंवा पंढरपूरला हात लागलाय यासाठी मारायचं नाही. त्यांनी सख्या प्रजेला सुद्धा प्रचंड छळलेला आहे. प्रजा वेठीला धरली आहे. प्रजेचा सुद्धा तो एक आरोपी आहे. आणि असा होऊ शकतो चमत्कार? हो, होऊ शकतो, होऊ शकतो. मी याचा प्रत्यय घेतलाय. आपल्याच कोकणामध्ये देवगड भागात असे अनेक शिक्षक आहेत जे खाजगी क्लासेस चालवतात. या सगळ्या खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकांनी असा विचार केला होता की शिवचरित्राची जी पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना नाही ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी आणि एक परीक्षा घ्यावी. साधी सरळ योजना होती. सगळ्या शाळांमध्ये सर्क्युलर फिरलं तसं सगळ्यांच्या शाळांमध्ये सर्क्युलर फिरलं. आश्चर्य वाटेल,
अनेक मुसलमानांची मुलं त्या परीक्षेला उतरली, अनेक ख्रिश्चनांची मुलं त्या परीक्षेला आली, अनेक शिखांची मुलं त्या परीक्षेमध्ये होती, अनेक जैनांची मुलं होती. ती परीक्षा आणि प्रशस्तीपत्रकं मी वाटली आहेत तिथे. आणि ही प्रशस्तीपत्रकं वाटत असताना त्यातल्या मुलीला जेव्हा बोलायला सांगितलं की तुझ्या अभ्यासाबद्दल बोल, तेव्हा तिनं स्वच्छ शब्दामध्ये जाहीर निषेध या गोष्टीचा केला की आम्हाला आमच्याकडे चुकीचं शिकवलं जातं, की अफजल खान कोणीतरी अत्यंत पवित्र मनुष्य होता, परमपवित्र होता, सगळ्या सहिष्णू होता, आणि असं असताना सुद्धा शिवाजीराजांनी त्याला मारला. त्यामुळे शिवाजीराजांच्या बद्दलचा गैरसमज आमच्या मनामध्ये कित्येक वेळेला भरवला जातो. पण तुम्ही ज्या तऱ्हेनं स्वच्छ इतिहासाचं पुस्तक आमच्या समोर ठेवलं, त्या इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आता आम्हाला या गोष्टीचं कोणतंही वैषम्य वाटत नाही. कारण आम्ही आता अफजल खानाकडे तो धर्म म्हणून काहीच पाहू शकत नाही. तो एक आक्रमक होता आणि प्रजेच्या हिताच्या मध्ये आड येणारा कोणीतरी होता, म्हणून शिवाजीराजांना त्यांना बाजूला केला. याबद्दल आता याच्या पुढचा आमचा विद्यार्थी संघ निषेध करणार नाही, असं कोकणातल्या त्या शाळा बोलू लागल्या. शिक्षणाने काय होत नाही महाराज आम्हाला सांगा. किमान अनेक मूर्ख लोकांमधली 100 माणसं शहाणी झाली. आणि असं होऊ शकतं. आज भारताच्या इतिहासात सुद्धा अशी माणसं आपल्याला माहिती आहेत. अनेक स्फोट करणारी मुसलमानांची नावं आपण सांगू शकता. पण त्याचबरोबर घरात स्फोटक आल्यानंतर आता माझा नवरा माझ्या देशामध्ये काहीतरी विचित्र करेल का काय, अशी शंका आल्याबरोबर आपल्या धर्माचा विचार थोडा बाजूला ठेवून भारतीय पोलिसांना बातमी सुद्धा एका अतिरेक्याच्या बायकोनं आणून दिली होती. आपल्या पतीला पकडून दिला होता आणि भारताला आपलं एक राष्ट्र म्हणून मान्यता कशी दिली होती याही कथा आहेत, ज्यांचा सत्कार दिल्लीच्या आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते आपण यावेळेला केला होता. समोरच्या व्यक्तीकडे आक्रमक म्हणून आणि संरक्षक म्हणून इतक्या स्वच्छ डोळ्याने बघता आलं म्हणजे मग विषय संपलेला असतो. बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही गंमत नाही. अफजल खानाचा वकील बामण होता म्हणजे सगळे बामण नालायक होते. अरे पण शिवाजीराजांचा वकीलही बामणच होता. मग सगळे नालायक होते हे तुला कळलं, इतकं शिवाजीराजांना नाही का कळलं? आणि दुसऱ्या बाजूला अनेक जातींच्या बद्दल बोलायचं झालं तर सगळ्या जातीची माणसं जशी हिकडं होती तशी अफजल खानाच्याही सैन्यात सगळ्या जातीची होती. कशाला नावं घेऊन भांडण काढा? फक्त एक ब्राह्मणच होता का अफजल खानाच्या बाजूला? इतर सगळ्या जातीचे हिंदू नव्हते का अफजल खानाच्या बाजूला? अंगरक्षक होते अफजल खानाचे. इतकंच नव्हे तर एखाद्या वेळेला असंही झालं असतं, असं झालं असतं की मुसलमानांची एक मोठी फौज जर शिवाजीराजांच्याकडे असती आणि चुकून एखाद्या श्रद्धास्थानाला धक्का लागला असता, लागला नसता कधीही, पण चुकून लागला असता तर मुसलमानांच्या श्रद्धा इतक्या पवित्र आहेत की त्यांनी त्या क्षणाला नोकरी सोडून ते बाजूला गेले असते की नाही तुमच्याबरोबर येणार. पण दुर्दैवाने ही निष्ठा हिंदूंमध्ये का नव्हती तेव्हा? तुमच्या डोळ्या देखत देवी भवानी फोडली जात होती, तुमच्या डोळ्या देखत पांडुरंगाला त्रास देत होता, का नाही तिथून वॉकआउट झाला? अहो कृष्णाजी भास्कर ब्राह्मण तो बिचारा असहाय्य दुबळा तरी होता, पण ज्यांच्या कमरेला तलवारी होत्या, स्वतःच्या जहागिऱ्या होत्या, मनगटामध्ये मर्दुमक्या होत्या, ते का नाही बाजूला झाले अफजल खानाच्या स्वारीतनं? मग तिथं नव्हती मर्दुमकी दाखवायची काय? कोणताही जातीय भेदभाव, धार्मिक भेदभाव डोक्यात घेऊ नका. मुद्दा सरळ आक्रमणाचा आहे, प्रजेच्या हिताचा आहे आणि प्रजेच्या संरक्षणाचा आहे. गोपीनाथ पंत बोखील तिथे गेले 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 इतकंच नव्हे तर धाधांत हवं ते बोलले. आमचा राजा घाबरट आहे, हो अति घाबरट आहे, त्याला आम्ही तुमच्या ताब्यात देतो, पण एकच अट आहे, तुम्ही जावळीला या, त्याला घेऊन जा. अहो आमचा राजा इतका घाबरट आहे की तो वाईत यायला सुद्धा घाबरतो. तुम्ही कसले? अहो तुम्ही यमासमोर सुद्धा असे उभे राहाल. आता नाही म्हणायची पंचायत होते ना. समोर ज्याला असा हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा की धड त्याला वर जाता येत नाही, धड उतरता येत नाही, पण मी घाबरतो असं त्याला म्हणता येईना. आणि पुन्हा मी तेच सांगतोय, अहो जावळीमध्ये येताना सैन्य सगट यावे. अर्थात सैन्याची काय तुम्हाला गरज आहे, तुम्ही एकटेच पुरेशी आहात का नाही म्हणता? मग नाही पण म्हणता येईना. शिवाजी राजाची तुमची गाठ घालून देतो.
त्याला असा कानाला पकडून विजापूरला घेऊन जा. काय सांगतो? हो मात्र. आणि तुमच्या या सैन्याबरोबर बरेच जवाहिरे पण आलेले दिसत आहेत मला. सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने. काय जबरदस्त बाजारपेठ आहे तुमच्याकडे. हा 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 हा. अशी बाजारपेठ गेली 10 वर्ष स्वराज्य चालले, बघितली सुद्धा नाही आम्ही. किती दणादणा बोलावं एखाद्या माणसाला. अशी बाजारपेठ बघितली नाही. अफजल खानही मनात जाणू नये शिवाजीराजांनी काय बघितलंय त्याच्यावरती. का? अहो मुळामध्ये आदिलशहाचं सुद्धा नाही, मुघलांची बाजारपेठ असलेलं जुन्नर त्यांनी 1 वर्षापूर्वी लुटलं होतं. आणि पुन्हा डोकं लढवून मागच्या स्वारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा शहाजीराजांची सुटका करायची होती तेव्हा मुराद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होता. तसा मुराद तिकडे गेला. आपला बाप मरेल ह्या कल्पनेनं गेला, पण तो जिवंतच होता. मग पुढच्या दौऱ्याला औरंगजेब इकडे आला होता. शिवाजीराजांनी औरंगजेबाशी संधान करून पुढच्या आपल्या दिव्य कार्याला आमच्या शुभेच्छा असं मैत्रीपूर्ण पत्र पाठवून औरंगजेबाला तिकडे बेसावत ठेवून त्याचीच असलेली जुन्नर नावाची बाजारपेठ अख्खी लुटून राजगडावर नेली होती. आता औरंगजेब असा चवताळला, हा माणूस आहे का काय? आता माझ्याशी मैत्रीचे बोलतो, दुसऱ्या बाजूला माझी सगळी बाजारपेठ घेऊन जातो. हुकूम सोडले, शिवाजी माणसाची माणसं, राजाची माणसं दिसतील तिथं कापा, दिसतील तिथं तोडा. इतका संतापलेला औरंगजेब दुसऱ्याच दिवशी शिवाजीराजांचे वकील औरंगजेबापाशी असा चेहरा घेऊन उभे होते की आजी म्या पाप देखील, झाल्या गोष्टीबद्दल हमें सख्त अफसोस है. अशी चूक पुन्हा होणार नाही. पण बिलंदर एकदाही हे लुटलेले परत देऊ म्हटले नाहीत. हमें सख्त अफसोस आहे. आपल्या मैत्रीमध्ये असं खरं व्हायला नको होतं, तरी सुद्धा आता चुकून झालंच आहे. तर तुमच्या दिल्लीच्या स्वारीला आम्ही शुभेच्छा देतो. तिकडे काही आवश्यकता लागली तर मदत करण्याचं सुद्धा आश्वासन देतो. नंतरच्या काळात जिवंत राहून इकडे परत कधी आलात तरी मैत्रीचे आश्वासन देतो. कारण आता आणखीन पक्की खात्रीची खबर आली होती की शहाजहान आता आणखीन आजारी पडलाय. मुराद नेमका दिल्लीत पोचलाय. दाराशोकोह त्याच्याच आसपास आहे. हे दोघं जर आधीच दिल्लीत बापापाशी पोचले तर औरंगजेबाची पंचायत होईल. औरंगजेबाला घाईनं दिल्लीत जाण्याची जल्दी आहे. याचा बरोबर फायदा घेऊन जुन्नर पर्यंतची बाजारपेठ शिवाजीराजेने घेऊन गेले होते. अरे मुघलांच्या बाजारपेठेत काय नव्हतं, असे 1 से 1 जड जवाहीर आणि 1 से 1 दागिन्यांची तिथे सगळी चंत्रावळी होती. तरी रघुनाथ गोपीनाथ पंत सांगत होते, असा बाजार कधी पाहिला नाही. मनात असं आलंय की कल्याण, भिवंडी वगैरे ठिकाणच्या लुटी आता आम्ही जमा केल्या. आता अर्थात काय लुटी सुद्धा तुमच्याच आहेत, आमच्या म्हणजे तुमच्या. तर तुम्ही जेव्हा प्रतापगडला याल तर तुमच्याबरोबर सगळे मातब्बर सरदार सुद्धा येतील. तेव्हा त्या सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी इतके चांगले अलंकार आमच्याकडे आहेत कुठे हो? नुसते लुटीत मिळालेल्या मोहरा आमच्याकडे. काय कळले काय? तेव्हा मी अशी प्रार्थना करतो की तुमच्या ह्या सगळ्या सराफी लोकांना आपापले पेटारे घेऊन किल्ल्यावर पाठवा. म्हणजे शिवाजीराजे त्यातले दागिने विकत घेतील, तुमच्याच लोकांना देतील. म्हणजे काय, दागिने तुम्हालाच मिळणार, त्यातले पैसे तुम्हालाच मिळणार, तुमच्याच व्यापाऱ्यांना मिळणार. दागिने आधी घेतले जातील, पैसे भेटीनंतर मिळतील. काय वकील पाठवावा राजाने. वा रे वा, शिवाजीराजाने अशी पाठ थोपटली गोपीनाथ पंतांची. काय रे माणूस आहेस. बातम्या तर आणल्याच, पण अख्खा अफजल खानाचा खजिना त्यांच्याच माणसांच्या डोक्यावरनं प्रतापगडावर घेऊन आला होता वकील हा सगळा. सगळ्या दागिन्यांच्या पेट्या, मोहरांच्या पेट्या. काय आता काय भेट झाली की संपलंच आहे. घ्या. खान यायला तयार आहे जी. फौजे सगट तो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येईल जी. अगदी नुसता येणं अवघड आहे, म्हणून इथपर्यंत ठरवलंय की 10 अंगरक्षक आणलेले चालतील जी. 10 अंगरक्षकातले 9 अंगरक्षक हे तुम्ही जिथे प्रत्यक्ष भेटणार त्याच्यापासून 1 बाणाच्या टप्प्यावर असतील जी.
1 किंवा 2 अंगरक्षक अगदी शामियान्यामध्ये असतील. बाकी तुम्ही, अफजल खान आणि 2 वकील इतकेच अंतर्भागात असतील. राजे छावणी कुठं लावायची? प्रतापगडचं निरीक्षण करताना छावणीची जागा अशीच बरोबर केली, तंबूची जागा अशीच बरोबर केली की पायथ्याशी असलेल्या कुठल्याही सैनिकाला ती छावणी दिसणारच नाही. जागा, लोकेशन सुद्धा एक विशिष्ट निवडावं लागतं. माचीवरनं एक तोफ अशी लावून ठेवली की एक विशिष्ट वेळेपर्यंत आमची वाट पहा. पण तंबूमध्ये गेलेला राजा जर इतक्या वेळाने बाहेर आला नाही तर समजून चाला बहुतेक घात झाला. पण घात झाला म्हणून खान आणि त्याची फौज जिवंत इथून जाता कामा नाहीये. वरनं तोफेचा गोळा खाली असा टाकायचा की अंगरक्षकांसकट आतली सगळी माणसं धुळधाण झाली पाहिजे. तोफखानावाल्याने तयार राहा. या सगळ्या आधीच्या तयारी लक्षात घेता आपल्याला कल्पना येईल की खानाने कट्यार मारली म्हणून शिवाजीराजांनी बिचवा मारावा इतके काही बेसावते नाहीत. खानाने काहीच केलं नसतं तरी त्याला संपवण्यासाठी तोफ तयार आहे. एका बाजूला तोफ तयार, नेताजी, बाजी, येसाजी, कान्होजी सगळे आसपास उभे आहेत. तुम्ही खानाची आत आलेली सेना सगळ्या बाजूने वेढून तयार राहायचं आहे. जोपर्यंत किल्ल्यावरचे तोफांचे बार होत नाहीत तोपर्यंत कोणीही गडबड करायची नाही. नाही तर खान येताना ह्यातल्या कुठल्याही छावणीतली कुठलीही माणसं जर चुकून त्याला दिसली तर त्या क्षणी त्याला संशय येईल. खान इथवर आलेला वाईला परत जाईल. 8,000 एकाच्या चुकीनं सगळं फसणार आहे. मला कोणाचीही चूक नको आहे. कोणाकडेही मोबाईल नाहीत, रिमाइंडर नाहीत, वॉकी टॉकी नाही. फक्त संपूर्ण साधन होणारे एकमेकांवरचा दुर्दम्य विश्वास. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना सांगितले त्या त्या वाटा त्यांनी अडवून धरायच्यात आणि समोरचा गनेम साफ बुडवायचा आहे. नाही, मला वाटलं असं कोणीही काहीही तिथं करायचं नाही. आपल्याला योजना तयार आणि दिवस निवडला होता मार्गशीर्षातली सप्तमी. आज बरोबर तो दिवस आठवड्याच्या दिवशीनं गुरुवारच्याच दिवशी दुपारी 12 ते 2 ची भेट घेतलेली. खान प्रतापगडाशी आला, खान प्रतापगडाशी आला, खान प्रतापगडाशी आला, वरती शिवाजीला आला तो आला. सारे झाले तयार स्वागताला, सारे झाले तयार स्वागताला. ठाई ठाई केलं दुकानाला, ठाई ठाई केलं दुकानाला. झाड तोडू करूया रस्त्याला जी जी, झाड तोडू करूया रस्त्याला जी जी. झाड तोडून थोडीशी वाट केली होती आणि जागोजागी दुकानं ठेवली होती. खानाच्या सैन्याची सरबराई. सगळे खानाचे सैनिक म्हणत होते शिवाजी राजा भ्याला, हे खरंच असलं पाहिजे. नाही तर एवढी सरबराई कोण ठेवेल? राजांची सरबराई त्याच्यासाठीच चालली होती. जेवढे झिंगाल तेवढं युद्ध सोपं. एकदा पडल्यानंतर घाव घालायचीच कामं, उलटा वारी यायची शक्यताच नाही. त्यामुळं कोणीही हा निरोप धरून चालू नये की राजांनी सुद्धा दुकानं काढली होती, पण ती शत्रूच्या सैन्यासाठी, स्वतःच्या सणासाठी नाही. वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये हळूहळू मागचं सैन्य कमी होत चाललंय. पहिला मुळात प्रतापगडाच्या कडे जाणारा चढ चढतानाच त्यांच्या ओरावर धडकी भरली होती. आजही तुम्ही महाबळेश्वराच्या मार्गे किंवा वाईच्या मार्गे जात प्रतापगडाकडे, अहो सुमो गाडीतनं सुद्धा 3 वळणं गेली आणि मागं वळून पाहिलं तर कळत नाही आपण कुठल्या रस्त्याने इथं आलो. ही अशी परिस्थिती. त्या काळाच्या झाडी आणि जाळीमधनं खानाची पालखी जेव्हा 3-4 डोंगर पुढे गेली, कुठल्या रस्त्याने आलो? बरं, येताना वेडा हत्ती पण घेऊन आला तिथं. ते हत्ती डोंगर चढताना त्यांचे जीव गेले, गुडघे खरचटले. झाडांना सोंडांची विळखे देऊन हत्ती जीव काढून वरती येत आहेत. आणि ते हत्ती डोंगरावर चढायला लागले की त्यांच्या पायाने सुटलेले दगड खालच्या अनेक दगडांना घेऊन खाली येत आहेत. तुमचेच हत्ती, तुमचेच पाय, तुमचेच दगड, तुमचीच माणसं.
एवढा सगळा उपद्व्याप करत कसा बसा प्रतापगडच्या पायथ्याशी प्रकरण येऊन पोचलं. आणि तरीही अफजल खान निघाला तो 1,500 माणसं घेऊन निघाला. वकील वकील लगेच आलेच. नाही 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 नाही, 10 लोक ठरलेले आहेत. अहो एवढे माणसं पाहिली तर राजा घाबरून परत माघारा जाईल तो मिळायचा नाही. अफजल खानाला कोणत्याही अवस्थेत शिवाजीराजा हवा. त्याही 1,500 हाशमांना थांबून धरलं आणि पुढे गेलं. इथे एका माणसाचं फार मजेशीर वर्णन आहे. ती पालखी जात असताना त्या सैनिकांच्यासाठी प्रचंड सरबराई चालली होती. विविध पेय आहेत, विविध खाद्य आहेत, विविध फळं पण आहेत. पपईवाला आला. पपया घ्या पपया. शिवाजीराजे कुठपर्यंत बित्तम बातमी काढू शकतात याची कमाल वाटेल. अफजल खानाच्या छावणीतनं ही पण बातमी आली होती की त्याला पपया जाम आवडतात. तो पपईवाला समोर. पालखी थांबलीच. काटो, इसमें जहर होगा. तो कापायच्या आधीच. कोण घालेल याच्यात जहर? कापायच्या आधी तुमच्या समोर कापतोय की. त्याने पपई कापली, समोर खायला दिली, तंबाखू काढली पठ्ठ्यान. आमचं पोर वात्रट आहे बरं का, सांभाळून घ्यायचं वगैरे बोलता बोलता तंबाखूचा बार भरला. आणखीन 4 वाक्यापर्यंत मुखरस साठला आणि शिंक आल्यासारखं केलं. आक्षी करून जे शिंकलं ते सगळं तोंडातलं अंगरख्यावर. ते अंगरख्यावर ओढल्यानंतर पागल काही का. आता मला काय माहिती, मला आता शिंक येणार. अचानक शिंक आली. माझ्या राजाला सांभाळून घ्या बरं का असं सांगून पपईवाला बाजूला जातो. कुठले पपईवाले काढता हो इथे आलेले? हा शिवाजीराजे फार सजग आहेत. गुप्तहेर आहे बहिर्जी नाईक नावाचा. त्यांनी फक्त तिथून खाली दरीमध्ये सूर मारला. तिथून घोडा तयार होता. घोड्यावरती उडी मारली. घोडा घेऊन बाले किल्ल्यावरती घोडा आला. शिवाजीराजाने धावपळीने विचारून घेतलं, बहिर्जी बातमी काय? राजे काळजी करू नका. काय? खानानं चिलखत घातलेलं नाही. तुला कसं कळलं? कळायचं काय? तांबाखू कोण थुकलो त्याच्यावर? असा अंगरखा केला तेव्हा पोट दिसतंय त्याचं. कोणत्या गोष्टीनं कशी बातमी कुठनं काढावी? पण राजे, खानाची ताकद जाम आहे. एका वेळेला 1.5 बकरं पचवेल एवढी तब्येत आहे. लोखंडाची काम सुद्धा वाकडा करणारा माणूस आहे. कारण शेवटी चिलखत असते हितून खाली आणि लोखंडाचा जिरेटोप असतो हितून वर. याचं काय कराल? खानाचा एक हात सुद्धा यमाचा फंदा आहे. हित जर बसला तर हित चिलखत नसते माणसाला. मान सांभाळा. डोक्यासाठी लोखंडी जिरेटोप आत घातला होता. वर्ण मंदिर बांधायचा. खानाला शस्त्राची गरज नाहीये राजे. तो नुसता दाबून सुद्धा समोरच्याला मारू शकतो. तुम्ही सील व्हायला पाहिजे. एका बाजूला बिचवा, दुसऱ्या हातामध्ये वाघनख. वाघनख हे वाघाची नख नसतात, लोखंडाचीच नख्यासारखी केलेली नख, जी बोटामध्ये घातली तर बाहेरून फक्त अंगठ्या दिसतात. आणि आपल्या चित्रकारांनी हाच एक मोठा धोका केलेला आहे किंवा दोष केला आहे. खानाला भेटायला जाताना राजे असा हात करून जाऊच शकणार नाहीत. मुळात ते शरणागतीचा आविर्भाव करून तिथे भेटायला गेले. तो शरणागत असा उभाच राहत नाही, तो असा उभा राहतो मनुष्य. जे शेल्याने हात बांधून आलेत की मी तुम्हाला शरण आहे म्हणून. दोन्ही हात इथे आहेत म्हणून ते पोटाच्या जवळ आहेत. इथं गेले तर फार अवघड होईल. ते इथे हात बांधून राजाने शेजारी 2 माणसं ठेवलेत. एक संभाजी कावजी, दुसरा जीवा महाला. दोघांनाही घेऊन राजे त्या छावणीपर्यंत आले. समोरच्या तंबूमध्ये झरझरच्या पडद्यातनं आत पाहिलं मात्र बोकील खानाच्या शेजारी कोण उभा आहे? आपण 1-2 अंगरक्षक चालतील म्हटलं होतं म्हणून सय्यद बंडा आहे. सय्यद बंडा
1.5 हातावरचा माणूस दांडपट्ट्याच्या फटक्याने चिरफाकळा करून मारू शकतो, या ताकदीचा सय्यद बंडा. उसको हटाओ, सय्यद बंडा को हटाओ. पुन्हा बोकील बिचारी धावत 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 आत. ये शिवाजी राजा कहाँ गया? कारण अफजल खान तिथे येऊन पोचला. त्यांनी आसनांची व्यवस्था बघितली. खरंच आसनं अशा लांबीवर ठेवली होती की पटकन तलवारीचा वार केला तर एकमेकाला लागणार नाही. डाव करणाऱ्याला डाव कळतोच. त्यांनी तिथे येऊन आसनं जवळ सरकवून घेतली. इतकंच नव्हे तर त्या तंबूच्या कनातीतून बाहेर पाहिलं 2 माणसं अशी शिंग घेऊन उभी होती. हा, क्या आदमी के माफक दिखाई दे रहा है. त्याला वाटलं पुतळे उभे केलेत, पण पुतळे नव्हते, माणसंच उभी होती, पण पुतळ्यासारखी उभी होती. एकही हालचाल न करता, म्हणजे हालचाल न करता सुद्धा थांबून राहणं हे युद्धाच्या दृष्टीनं आवश्यक असतं. आईवडिलांनी लक्षात ठेवून मुलांना सांभाळा. नाही तर बरेचसे आईवडील ऐकायला मिळावं म्हणून मुलांना प्लेग्राऊंड देत आहेत. मुलं पळत सुटतात. हो, थोडंसं पळायला हरकत नाही, पण त्यांनी एकतानतेनं ऐकत राहण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. एकतानतेनं ऐक, यातलं प्रत्येक पाऊल फक्त मृत्यूकडे चाललेलं होतं. याच्या पुढचा एकही क्षण कोणाला माहीत नाही अशा अर्थाचा होता. झिरझिरीत पडदा फक्त बाजूला करून शिवाजी राजांनी आत पाय ठेवला. मात्र जगदंब जगदंब मुखाने फक्त जगदंबेचं नाम चालू आहे. खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानाच्या समोर मग. खानाने 2 हात पसरले. आओ शिवाजी राजे, तुम्ही तुमचे सगळे गुन्हे मान्य करून आदिलशहाची चाकरी करायला तयार असाल तर आदिलशहा तुम्हाला माफ करायला तयार आहे. तुम्हाला आदिलशहाकडे नेण्यासाठी मी आलो आहे. गले तो मिलो. संभाजी कावजीचं एकटक लक्ष फक्त खानाकडे. जीवा महालाचं लक्ष एकटक फक्त सय्यद बंडाकडे. सय्यद बंडाला बाजूला जायला सांगितला म्हणून तो छावणीच्या बाहेर गेला नव्हता, फक्त कनातीच्या पलीकडे गेला होता. सय्यद बंडाकडे बघत राहा. गोपीनाथ पंत, तुमचं लक्ष फक्त कृष्णाजी भास्करावर ठेवा. कोणीही एकमेकांच्या डोळ्यावरची सुद्धा नजर काढेना. राजे जरा पुढे सरकले. मात्र खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानानं मारली मिठी शिवाजी राजाला. खानानं मारली मिठी शिवाजी राजाला. राजांचं डोकं खानाच्या छातीपर्यंत फक्त लागलं. पण या भेटीनंतर आता बाजूला जाऊन काही प्रेमाच्या गोष्टी बोलायच्यात असं डोक्यात येईपर्यंत कप्तिशी राजांचं डोकं बगलेत घातलं. हो खानाने. अरे राजाचं डोकं बगलं मंदी दाबू लागाला. राजाचं डोकं बगली मंदी दाबू लागाला. खदखदा हंसू लागला. अबे पागल, आदिलशाह के साथ पंगा लेता है तो तू जिंदा कैसे रहेगा. कट्यावर उपसलीन अफजल खानाने त्याच दिवशी पाठीमध्ये जो वार केला, खर 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 आवाज वरचे वर झाला. आवाज वरचे वर झाला. चिलखतान दगा नाही दिला. चिलखतान दगा नाही दिला. शिवराज मनी तोषला. शिवराज मनी तोषला. शिवराज मनी तोषला. शिवराज मनी तोषला. पहिला वार खाननच केला. पहिला वार खाननच केला. आता कणू म्हणे डावाशी डाव आपला रे. डाव आपला रे. डाव आपला. खानाने असं जबरदस्त डोकं दाबलं होतं की आकाशातले तारे जमिनीवर दिसायला लागले. पण मानगुट सुटणं शक्य नाही. खानाच्या शक्तीतून आपल्या ताकदीनं मानगुट काढता येणार नाही म्हटल्यावर डाव्या बाजूला अस्तनीमध्ये असलेला बिचवा बाहेर काढला. खपकन पोटामध्ये एका बाजूला बिचवा घातला. दुसऱ्या बाजूने वाघनं खुपसलं गेलं. मात्र टार 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 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खानाचं पोट फाडून 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 पोथळा बाहेर काढला. आतडी बाहेर लोंबायला लागली तेव्हा मात्र ओरडला. खान दगा दगा बोलाला. खान लवा लवा बोलाला.
सय्यद बंड तो मागून आता धावाला, सय्यद बंड तो मागून आता धावाला, एक वार राजावर केला, जीवा महाला तिथं धावाला, वरच्या वर थरलं त्याला, वरच्या वर थरलं त्याला, आणि मग एका तलवारीच्या फाकडीनं सय्यद बंडाचा एक हात उडवला आणि अख्खा बंडा फोडून खाली ठेवला, आणि मग होता जीवा म्हणून की हो शिवा वाचला आपला, जे जीव वाचला आपला. सय्यद बंडा संपला. अफजल खानानं त्याही अवस्थेत आपली आतडी परत पोटात घेतली, समोरच्या कृष्णाजी भास्कराची तलवार काढून घेतली, त्या अवस्थेत शिवाजी राजाच्या डोक्यावर तलवार घातली. वरचं लोखंडी कड तुटलं राजाचं, कपाळाला जखम झाली, नाकाच्या शेंड्यापर्यंत रक्ताची धार लागली, अंगाला असलेला कापरा अजून कमी झालेला नव्हता. राजा फक्त खानापासून बाजूला झाले. खान तंबूतनं पळत सुटला, बाहेर जाऊन पालखीमध्ये बसला. संभाजी कावजी वेड्यासारखा माग धावला, पालखीच्या भोयांचे पाय तोडले. अफजल खानाचं डोकं संभाजी कावजीनं कापलं, ते डोकं घेऊन आतमध्ये आला. हे डोकं असंच्या असं सील करा, राजगडाकडे पाठवा मासाहेबांच्याकडे, आणि वरच्या तोफखानेवाल्याला निरोप द्या, आता छावणीवर तोफ टाकू नको म्हणावं, फक्त तोफांचे पार कर, म्हणजे सगळ्यांना कळेल काय काढायचं ते. आणि प्रतापगडावरनं तोफाचे बार झाले मात्र थांब थांब, सगळ्या मावळ खोऱ्यामध्ये हर 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 महादेव, तोफांचे बार उडविले, तोफांचे बार उडविले, तोफांचे बार उडविले, सैन्य उधळले लपून ठेवलेले, तोफाचे बार उडविले, सैन्य उधळले लपून ठेवलेले, रानमाळ पाटाच रक्ताचे, रानमाळ पाटाच रक्ताचे, विजयी ते सैन्य मराठ्याचे, विजयी ते सैन्य मराठ्याचे, वंदिती पाय शिवाजीचे, हाजीजी वंदिती पाय शिवाजीचे. सगळ्या बाजूनी जे मराठी लष्कर उठलं, फक्त लांडगे तोड, लांडगे तोड, लांडगे तोड, 1 2 3 4 5 खाना बरोबर आलेल्या 20,000 फौजेला मातीमध्ये गाडून काढलं प्रतापगडाच्या तिथे, आणि उरलेल्या सैन्याला मारायला माणसं वाईवर धावत सुटली. वाईची माणसं वाटच पाहत होती खान साहेबांच्या काय आता वार्ता येत आहेत म्हणून. तोफांचे आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांना बहुतेक कळलं की प्रेमाची भेट झाल्याची, खूण म्हणून तोफा वाजतात की काय. पण कुठलं प्रेम, हे भलतंच प्रेम होतो गेलेलं होतं. 20,000 रक्त प्रतापगडाच्या डोंगरावरती सांडलं, वाईमध्ये सुद्धा माणूस मारला. फक्त एकच दुःखाची गोष्ट झाली, शिवाजी राजांच्या मनामध्ये असं होतं की खान गेला, ही वार्ता आपण जाऊन कोल्हापुरापर्यंत द्यावी. पण त्याच्या आधीच अफजल खानाचा मुलगा फाजल खान या चावळीतून सुटला. हे सुटण्यासाठी आपल्याच सैन्यातल्या खंडोजी खोपडे नावाच्या माणसांनी फितुरी करून त्याला रस्ता दाखवला. हरकत नाही, एक सुटून गेला तरी सुद्धा वाईपासून आता आनंदोत्साह साजरा करून सैन्याला 1 महिना सुट्टी देऊया का, विजयी मिळाल्याबद्दल. शिवाजी राजाचं काम तसं ढसाळ नाही. उलट अफजल खान गेल्याची वार्ता सगळीकडे पोचली की त्याचा कसा लाभ उठवायचा हे लक्षात असल्यामुळे शुक्रवारच्या सकाळच्या मुहूर्ताला राजे सैन्य घेऊन जे प्रतापगडातून निघाले, आधी राजगडाला जाऊन मासाहेबांचं दर्शन घेतलं. मासाहेबांनी त्या डोक्याकडे पाहिलं आणि सांगितलं, राजे मरणांत आणि वैराणी, प्रेताची विटंबना होता नाही कामा. हा फरक होता 2 संस्कृतीमधला, हा 2 संस्कृतीमधला फरक होता. जेव्हा विजयनगरच्या राजाचं राज्य खालसा करून त्याचा राजा कापला होता, तेव्हा त्याच्या डोक्यात पेंढा भरून आदिलशहानी त्याच्या दारावर लटकवला होता अपमान करण्यासाठी. आणि त्याच पुढच्या काळात जिजाबाई सांगत होत्या, प्रेताचा अवमान नाही होता कामा. प्रतापगडाच्या पायथ्याशी सन्मानाने अफजल खानाची कबर करून शिवाजी राजांनी दिली, शिवाजी राजांनी दिली. आता यात शिवाजी राजांचं कौतुक असायला हवं, पण दुर्दैवाने आज भलत्याच गोष्टीचं कौतुक होत आहे. आणि लोकांना सांगितलं जात आहे की या ठिकाणी अफजल खान नावाचा एक सूफी संत होता, तो शिवाजी राजांकडून नजर चुकीने मारला गेला. याचं प्रायश्चित्त म्हणून शिवाजी राजांनी संगमरवराची कबर बांधली. अफजल खानाची सगळी वृत्तीच बाजूला करून ते टाकतायत. आणि अशी खानाबद्दल चुकीची माहिती ज्या शिक्षण संस्थांमध्ये दिली जाते आणि अफजल खानाच्या आक्रमकांचे समर्थक जिथे निर्माण केले जातात, त्या शिक्षण संस्थांना 10वीची सर्टिफिकेट द्यायला सरकार परवानगी देत आहे की ज्यायोगे तुम्ही आमच्या सरकारला मान्य नसलेलं काहीही शिकवा,
कोणाच्याही मतासाठी कुठल्याही संस्थेला 10वीच्या आणि 12वीच्या पदवीदान करायला आमचं शिक्षण महामंडळ उभं राहतं. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मुखातून शब्द येतात, राजे तुम्ही परत या, त्याशिवाय नाही हे बदलणार, नाही बदलणार. पण खानाच्या मृत्यूला मला थांबायचं नाहीये, मला गुरुवार पूर्ण करायचा आहे. शिवाजीराजांची मोहीम त्या ठिकाणी जी निघाली, वाईपासून कोल्हापुरापर्यंत पुढच्या 3 महिन्यामध्ये धडक मारली. कोल्हापूरचा पन्हाळा राजांनी जिंकून दाखवला. लक्षात घ्या, मार्गातली सगळी गावं, सगळी शहरं, अफजल खान मेला ही बातमी ऐकून घाबरलेली माणसं दुसऱ्या क्षणाला ऐकायला यायची. राजे आलेत, काय करता? तलवारी टाकून माणसं शरण येत होती. शेवटची 10 मिनिटं मला मदत करा. याच वेळेला नेमका खंडोजी खोपड्या त्यांनी कान्होजी जेध्याचा वशिला लावला आणि शिवाजी राजांकडे अर्ज असा केला की प्रतापगडाच्या युद्धात थोडी झाली असेल फितुरी आमच्याकडनं, परत आम्हाला घ्या सेवेत. कान्होजी जेध्यानी शब्द टाकला, राजे खंडोजी खोपड्याला परत घ्या सेवेत. राजांच्या नियमात ते बसणारं नव्हतं, पण कान्होजींची योग्यता काय मी मगाशी सांगितली तुम्हाला. जेव्हा मावळातले सगळेच्या सगळे सरदार अफजल खानाच्या भीतीनं गार झाले होते, तेव्हा 10,000ची 6,000ची फौज घेऊन कान्होजी जेधे आपल्या 5 मुलांसह आपल्या बरोबर येऊन उभे राहिले होते. वाघाचं बळ कान्होजींनी आपल्याला दिलं होतं. कान्होजींचा शब्द कसा टाळावा? शिवाजीराजांनी मान्यही केलं. ऐकून ठेवा, प्रसंग किती भयानक आहे. खंडोजी खोपडे दरबारात येऊ लागला आणि एक दिवस खंडोजी खोपड्यानं कान्होजींच्या विरुद्ध चुगली केली आणि सांगायला लागला की कान्होजी शत्रू बरोबर संधान बांधतायत, राजे सावध रहा. मग मात्र शिवाजी राजाची भ्रकुटी अशी चढली की नेताजी पालकरांना बोलवला. खंडोजी खोपड्याचा उजवा हात कोपरापासून तुटला, डावा पाय गुडघ्यापासून तुटला. तो लंगडा थोटा झालेला खंडोजी खोपडे कान्होजी जेध्याकडे गेला. काय कान्होजी, तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही आमची रदबदली केली म्हणून आम्ही शिवाजी राजाकडे गेलो, शिवाजी राजांनी हातपाय तोडले आमचे. कान्होजी जेधे आले शिवाजी राजांकडे. प्रसंग किती अवघड आहे पहा, प्रसंग किती अवघड आहे. कान्होजी जेधे सांगतात, शिवबा आमच्या शब्दाचा जर असा अजिबात मुलाही जर राखला जाणार नसेल तर कसं काय आम्ही या दरबारात राहावं. कसं राहावं आम्ही या दरबारात? आमच्या शब्दाचा काय मुलाही राखला गेला. आणि अशा वेळेला 28 वर्षाचा राजा सांगतोय, कान्होजी राजा व्हायची मला इच्छा नाही. मी आत्ता हा राजमुकुट तुमच्या मस्तकावर ठेवतो, तुम्ही या गादीवर बसा आणि मग मला सांगा कान्होजी मी करतो ते चुकीचं करतो का बरोबर करतो? काय झालं? आज खंडोजी खोपडे तुमच्या विरुद्ध माझ्याकडे चुगल्या करत होता. मी खंडोजीला जिवे मारणार होतो. तुम्ही शब्द टाकला म्हणून आम्ही त्यास जिवंत ठेवला होता. माझ्या ठिकाणी कोणीही हलक्या कणाचा मनुष्य असता तरी आत्ता त्यांनी तुम्हाला कैद करायला माणसं पाठवली असती, कारण हा त्यांना साक्षीदार मिळाला असता. पण कान्होजी काका तुमची निष्ठा काय आहे ते मी पाहिली आहे. खंडोजी काय लायकीचा माणूस आहे ते मी पाहिलंय. म्हणून खंडोजीचा फक्त हातच तोडला आणि पायच तुटला. शेवटचं वाक्य राजे म्हणतात, कान्होजी काका जरा मनापासून विचार करा. शत्रू आला की त्याच्याकडनं पैसे खायचे आणि फितुरी करायची, आणि शत्रू निघून गेला की तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठांचे वशिले लावून पुन्हा मंत्रिमंडळात यायचं. अशीच जर प्रथा स्वराज्यामध्ये सुरू झाली तर तुम्हाला जे स्वप्नात पाहिजे ते स्वराज्य येणार आहे का? तुम्ही आम्ही काय जास्त पैसे मिळतात म्हणून स्वराज्याचा खेळ खेळायला नाही बसलो, जास्त जहागिरीसाठी नाही बसलो. आपल्याला न्यायाचं राज्य पाहिजे, आपल्याला बंधुतेचं राज्य पाहिजे. कान्होजी काका न्याय शिल्लक राहील का? अन्याय केलेल्या माणसाला जर वशिल्याने माफी मिळायला लागली तर माझ्या देशातला आपल्या स्वराज्याचा न्याय शिल्लक राहील का? हे बोलल्यानंतर कान्होजी काका मटकन खाली बसले, डोकं टेकलं शिवाजी राजा समोर. कान्होजी काकांना हाताने उठवलं शिवाजी राजांनी. काका असं नका करू, माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. कडकडून एकमेकांनी एकमेकाला मिठी मारली. कान्होजी म्हणतात, राजे आजवर ऐकलं होतं ते खरं ठरलं. काय ऐकलं काका? ऐकलं होतं की माणसं चुकत्यात, देव कधी नाही चुकत. माणसं चुकत्यात, देव कधी नाही चुकत. राजा उद्या असा गनिमाच्या बाजूनं कान्होजी जेध्या उभ्या दिसला तरी उभा कापल्याशिवाय राहू नको, त्याशिवाय स्वराज्य नाही व्हायचं.
त्याशिवाय स्वराज्य नाही व्हायचं. आणि कान्होजी काकांना कडकडून मिठी मारल्यावर राजे म्हणतात, कान्होजी, तुमच्यासारख्या माणसाची निष्ठा इथे राहणं हे 10 प्रतापगडची युद्ध जिंकल्याचं पुण्य माझ्या पदरामध्ये पडत असतं. कान्होजी, गड जिंकता येतो, युद्ध जिंकता येतात, माणसं प्रेमाने जिंकून राहणं. शेवटी गड कोण सांभाळणार? माणसंच तर सांभाळतात. माझ्या शब्दाचा अपमान झाला, हा मत्सर करून हा माणूस बाजूला नाही गेला. माझ्या शब्दाचा अवमान झाला, ही असूया करून हा माणूस बाजूला नाही गेला. ही सगळी माणसं एकमेकांची असूया न करता अनुसूयेसारखी राहिली. तेव्हा दत्तात्रेयाच्या गुरुदत्ताचा या ठिकाणी साक्षात्कार आम्हाला दिसला. पूर्ण निर्मत्सरी मन कसं असतं, पूर्ण असूया विरहित मन कसं असतं. अफजल खानाला मारल्यानंतर सुद्धा सन्मानाने त्या ठिकाणी त्याची कबर बांधणारे राजे, आणि त्याच बरोबरीनं कृष्णाजी भास्कराला एका हाताने संपवत असताना दुसऱ्या बाजूनी या प्रतापगडच्या युद्धात प्रत्येक वीराला आपल्या हाताने अलंकार चढवणारे राजे. कान्होजी जेध्यांच्या अशा सुंदर मनाने नेत्रातून गंगा भागीरथी वाहणारे राजे. राजांची किती अनेक विलोभनीय रूप पाहूया. उद्याच्या